Disadvantages of permanganate titration. The potassium permanganate is not a primary standard because it is difficult to obtain a substance perfectly pure and free from manganese dioxide. पण ज्या ठिकाणी मॅंगनीज डायऑक्साईड फॉर्म होतो त्या ठिकाणी आत्ता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की त्या ठिकाणी काय होतं की प्रेसिपिटेट तयार होतो. कोणता प्रेसिपिटेट तयार होतो? डार्क ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो. आणि हा जर कलर त्या ठिकाणी फॉर्म होत असेल तर दॅट पर्टिक्युलर कंडिशन विल बी व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट द इक्वॅलन्स पॉईंट और एंड पॉईंट फायनल करण्यासाठी ती कंडिशन काही सुटेबल नसते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मॅंगनीज डायऑक्साईडला अवॉइड करायचं आहे. अँड दिस पर्टिक्युलर पोटॅशियम परमॅंगनेट इज नॉट अ प्रायमरी स्टँडर्ड. का नाही आहे? तर बिकॉज it is difficult to obtain substance perfectly pure and free from manganese dioxide. Okay. Now, distilled water which is used to prepare the solution is likely to contain reducing substances like traces of organic matter, etc., which will react with potassium permanganate to form manganese dioxide. See, the distilled water which is used to prepare the solution. हे कशामध्ये प्रिपेअर करतोय आपण सोल्युशन? KMnO4चं सोल्युशन हे वॉटरमध्येच प्रिपेअर केलेलं असतं. पुढे तुम्हाला प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन येणारच आहे, त्यावेळी लक्षात येईल. हे कशामध्ये प्रिपेअर करतो? वॉटरमध्ये. आणि वॉटरमध्ये जर प्रिपेअर केलं तर त्या ठिकाणी काय 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 चान्सेस आहेत की मॅंगनीज डायऑक्साईड तयार होण्याचे त्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि जर मॅंगनीज डायऑक्साईड तयार होत असेल तर परत त्या ठिकाणी काय होणार आहे? पर्पल कलरची त्या ठिकाणी कोणता कलर? डार्क ब्राऊन कलरची प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होईल. आणि नंतर तीच कंडिशन परत तुम्हाला काय होणार आहे? प्रॉब्लेमॅटिक आहे. कशासाठी? टू फाइंड आउट द इक्वॅलन्स पॉईंट. सो दिस इज वन ऑफ द डिसएडवांटेज. ठीक आहे. मॅंगनीज डायऑक्साईड, फॉर्मेशन ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड इज वन ऑफ द most important disadvantage of this permanganate titration. Now, next is that the presence of manganese dioxide is highly objectionable because it catalyzes the auto decomposition of the permanganate solution on the standing. बरोबर आहे. या ठिकाणी काय की त्याचं कॅटलायसिस होत आहे परमॅग्नेट सोल्युशन सोबत. कसं? द प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड इज हायली ऑब्जेक्शनेबल बिकॉज इट कॅटलायझेस द ऑटो डिकम्पोजिशन ऑफ द permanganate solution on standing. For example, when 2MnO4 minus plus 3Mn plus 2 water molecule, it will give 5MnO2 plus 4H plus ions. Now, this reaction is slow in acidic solution, but it is very rapid in neutral solution. The decomposition is catalyzed by light, heat, acid, bases, number of Mn plus 2 ions and MnO2 minus ion. It always contains some reduction products such as MnO2. Moreover, it is easily decomposed by the reducing agent like ammonia. Organic substances entering the water in the form of dust, etc. Because of this, concentration of KMnO4 solution falls somewhat after preparation. पण त्या ठिकाणी आपण जर समजा एक कसा असतो प्रकार, KMnO4 प्रिपेअर केल्यानंतर ते कन्सन्ट्रेशन तुमचं ॲज इट इज, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 1 नॉर्मल सोल्युशन जर प्रिपेअर केलं असेल तर ते ॲज इट इज 1 नॉर्मल असणंच गरजेचं आहे. पण काही कंडिशनमध्ये जसं की या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, इट ऑलवेज कंटेन सम रिडक्शन प्रोडक्ट सच ॲज MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड आहेच आहे. मग या ठिकाणी काय होतं? तो असल्यामुळे इट डिकम्पोजेस बाय रिड्युसिंग एजंट सच ॲज अमोनियासारख्या याच्यामुळे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होतं. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जर त्याच्यामध्ये एंटर झाले तर वॉटर इन दी फॉर्म ऑफ डस्ट त्याच्यामध्ये जर एंटर झाले तर इट इज बिकॉज ऑफ दिस कन्सन्ट्रेशन ऑफ KMnO4 सोल्युशन फॉल्स समव्हॉट आफ्टर प्रिपरेशन. म्हणजे त्याचं जे कन्सन्ट्रेशन आहे हे थोड्या वेळानंतर असे जर काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, मॅंगनीज डायऑक्साईड असेल किंवा वॉटर मॉलिक्यूल असेल किंवा डस्ट असेल तर त्यामुळे त्याचं कन्सन्ट्रेशन काय होऊ शकतं? त्याची रीडिंग ही कमी होऊ शकते. So these are the few disadvantages of the permanganate solution. Now continuing this disadvantage, it must be remember that permanganate oxidizes. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. It must be remembered that permanganate oxidizes rubber, cork, paper, etc. These substances must not be allowed to come in contact with the solution. For example, solution must be filtered through the sintered glass crucible but not through the paper. तुम्ही जर आता प्रॅक्टिकल तुमचं सुरू झाले आणि KMnO4चं जर प्रॅक्टिकल आपण करत आहोत
तर त्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे जर फनेल दिला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फिल्टर पेपर दिला आणि तुम्ही तो फिल्टर पेपर त्याच्यामध्ये ठेवून जर ते टायट्रेशन जर करणार ते फिल्ट्रेशन जर करणार असाल तर 100% चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर त्या ठिकाणी काय होतं आहे की त्यामध्ये इट मस्ट बी रिमेंबर मॅग्नेट ऑक्सिडायझेस, त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे. पर मॅग्नेटचा जर कॉन्टॅक्ट रबर बरोबर आला किंवा त्या ठिकाणी कॉर्क बरोबर आला किंवा पेपर बरोबर आला तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि त्यामुळे तिथं काय होतं, इट मस्ट नॉट बी अलाउड टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द सोल्युशन. हां, म्हणून ते तुमच्या सोल्युशन बरोबर हे पर्टिक्युलर जे आहेत कॉर्क असेल, रबर असेल, पेपर आहे यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे. मग फिल्ट्रेशन कशातून करायचं? तर फिल्ट्रेशन करण्यासाठी देर इज एन वन असेंब्ली ऑफ द सिंटर्ड ग्लास क्रुसिबल ऑर द फिल्टर. त्यामधून तुम्ही ते काय करू शकता, फिल्टर करू शकता. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा पेपरचा तुमचा जो आपला जो सेल्युलोजचा पेपर आहे तो पेपर त्या ठिकाणी नसेल. नाव द परमॅग्नेट सोल्युशन मस्ट बी केप्ट इन अ डार्क प्लेस ऑर इन डार्क ग्लास बॉटल्स. फार महत्त्वाचं सेंटेन्स आहे. बिकॉज लाईट ॲक्सलरेट डिकम्पोजिशन ऑफ कॅमेनोफोर बाय द रिॲक्शन. पहा त्या ठिकाणी काय होतं, लाईट जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर त्या ठिकाणी काय होतं, डिकम्पोजिशन होतं. मग आता डिकम्पोजिशन कसं होतं, तर 4KMnO4 प्लस 2H2O इट गिव्ज 4MnO2 प्लस 4KOH प्लस 3O2. हे झालं त्याचं डिकम्पोजिशन. म्हणजेच तुम्हाला एक क्वेश्चन मी तुम्हाला रिफ्लेक्शन स्पॉटमध्ये पण दिला होता की वाय देर इज अ नीड टू कीप दिस पर मॅग्नेट सोल्युशन इन ए डार्क प्लेस ऑर इन अ डार्क बॉटल. जर कारण का तर त्याचा लाईटशी जर कॉन्टॅक्ट जर येत असेल आणि हा जर कॉन्टॅक्ट लाईटशी येत असेल तर तो आल्यामुळे त्या ठिकाणी त्या सॅम्पलचं जर डिकम्पोजिशन होणार असेल तर हे डिकम्पोजिशन त्या ठिकाणी योग्य नाही आहे. म्हणून हे डिकम्पोजिशन आपल्याला नको आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो, द पर मॅग्नेट सोल्युशन मस्ट बी केप्ट इन डार्क प्लेस ऑर इन डार्क बॉटल. आय थिंक या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्शन स्पॉटमधले दोन्ही क्वेश्चन या ठिकाणी क्लिअर झालेले असतील. जर या ठिकाणी क्लिअर झालेले असतील तर गिव्ह मी अ क्विक रिप्लाय इन चॅट बॉक्स ॲज क्लिअर. So these now moving towards the